नांदेडच्या नायगावात लाचखोरांचा आमदार राजेश पवारांनी पर्दाफाश केला। घरकुलचे हप्ते मंजूर करण्यासाठी काही इंजिनियर्स आणि कॉम्प्युटर ऑपरेटर हे गरीब नागरिकांकडून पैसे घेत होते। यानंतर आमदार राजेश पवार यांनी या अधिकाऱ्यांना चांगलं झापलेलं आहे। पाहूयात। घरकुलाचे हप्ते मंजूर करण्यासाठी घेतली लाच। ज्यांनी लाच घेतली त्यांनीच दिली जाहीर कबुली। पुन्हा लाच घेणार नसल्याचीही शपथ घेतली। गोरगरिबांच्या घरकुलाचे हप्ते मंजूर करण्यासाठी लाच घेणाऱ्यांचा भंडाफोड नांदेडच्या नायगावचे आमदार राजेश पवारांनी केलाय। 9 इंजिनियर आणि 3 कॉम्प्युटर ऑपरेटरनं लाच घेतल्याची कबुली आमदार राजेश पवारांच्या समोर दिली। दरम्यान यानंतर आमदारांनी या भ्रष्ट लोकांना पुन्हा लाच घेणार नाही अशी शपथ घ्यायला लावत इशारा दिलाय। घेतले पण पैसे हे मान्य करतात। हे बघा, तुम्ही मान्य केलं नाही तर तुमचे चेहरे मी मतदारसंघामध्ये पाठवणार आहे आणि ज्यांनी तुम्हाला पैसे दिले ते मला येऊन सांगतील। ठीक आहे, आकडा आता मी हे करत नाही। आता इमानदारीनं तुम्ही सांगायचं घेतलो किंवा घेतलं नाही, आकडा सांगू नका, काय हरकत नाही। चला, तुम्हाला कमी पण वाटत असेल घेतले पैसे। नायगाव तालुक्यातील जोरात पाहिजे नाही तर खाल्लेले पैसे काढत मी द्यावं लागतील। इथल्या इथं नायगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना भगिनींना अभिवचन देतो की आपल्या घरकुलाचे हप्ते मंजूर करण्यासाठी लाचेच्या स्वरूपामध्ये मी 1 रुपयाही मागणार नाही अशी मी या ठिकाणी शपथ सुद्धा घेतो। हे काम करण्याची जबाबदारी माझी आहे। हे काम करण्यासाठी मला शासनाकडून पैसे मिळतात। शासनाकडून मिळालेल्या पैशामध्ये माझं घर चालते। त्यामुळे मी गोरगरिबाकडून लाच घेतली नाही। तरी सुद्धा माझ्या पोटा पाण्याला काही फरक पडणार नाही। मला जर हे मान्य नसेल तर मी या नोकरीचा राजीनामा देईन। लाच प्रकरणाची बीडीओंकडे तक्रार केल्यानंतरही दखल घेतली नसल्याचा आरोप राजेश पवारांनी केला। भेटायला येणार असल्याचं सांगितलं तरीही बीडीओ जागेवर उपस्थित नाहीत। त्यामुळे बीडीओंच्या खुर्चीचा आमदारांनी सत्कार केला। मी सांगून सुद्धा मी 9:15 वाजता येणार आहे हे माहीत असून सुद्धा जर एवढे हिम्मत हे बीडीओ आणि त्यांचे सहकारी जर करत असतील तर हे लोकशाहीसाठी प्रशासनासाठी अत्यंत घातक आहे। आणि जिल्हा परिषदेचे सीओ मॅडमला सुद्धा याबाबत वारंवार तक्रारी केलेल्या आहेत। पण सीओ मॅडमचं म्हणणं आहे की जोपर्यंत माझ्याकडे तक्रारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही काही कारवाई करणार नाही। म्हणजे त्या सीओ मॅडमला सुद्धा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर विश्वास नाही। आणि त्या सीओ मॅडमसाठी हे मी सांगतोय की तुमची काय सिस्टम आहे, तुमची किती वचक आहे आणि तुमचा किती विश्वास आहे हे बघा। या खुर्चीची आम्ही पूजा केलेली आहे, कारण का दुसरा आमच्याकडे आता काही पर्याय नाही पूजा केल्याशिवाय। या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा राजेश पवारांनी दिलाय। सभागृहात देखील हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं राजेश पवार यांनी म्हटलंय। तर ही मी म्हटल्याप्रमाणे गंभीर बाब आहे। याबद्दल मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आवाज उठवणार आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय ग्रामविकास मंत्री महोदय यांच्याकडे सुद्धा ही तक्रार करणार आहे। आणि सीओ मॅडम डायरेक्ट IAS आहेत, त्यांनी एखाद्या लोकप्रतिनिधींनी सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष करणं ही सुद्धा तेवढीच गंभीर बाब आहे असं मला वाटतं। जनतेकडनं घरकुलाचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी लाच घेतल्याचं आता समोर आलेलं आहे। खुद्द लाच घेणाऱ्यांनीच मान्य केल्यामुळं त्यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे आता लक्ष लागलंय। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।